ची ऑफर देण्याच्या बहाण्यानं ओबीसी नेते हाकेंना फोनवरून शिवीगाळ झाल्याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। लक्ष्मण हाके यांना फोन करून पैशांची ऑफर देण्यात आलेली आहे। यूपीआयवर 1 लाख रुपये पाठवतो अशी ही ऑफर होती। ड्रायव्हरच्या अकाउंटवर पैसे टाकतो असं म्हणत हाकेंच्या ड्रायव्हरचा यूपीआय मिळताच अज्ञाताकडून मात्र हाकेंना शिवीगाळ करण्यात आली आहे। बोला ना। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं, तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय। काय देताय हो मानधन दादा? कुठलं गाव? अकलूज। कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला यूपीआय पण आपल्याला करता येईल। नाही राहू द्या, मी तिकडं अकलूज परिसरात आलो त्या आपण भेटू। नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही यूपीआय वर 1 लाखापर्यंतची अमाऊंट जाते की डायरेक्ट। तुम्ही कधी यायचा काय, आम्ही पण बाहेर पुण्याला असतो। ऐका ना, ऐका, माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे घेत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं बरं, तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय, आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात। भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते, तुम्ही असं मस्तपैकी लोकांकडनं पैसे घेताय, सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचं बोलताय, लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला? जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय, एवढं जरांगेला बोलताय, सुपाऱ्या घेताय, मानाच्या ना मानाची लाज कशी वाटत नाही रे तुला? वाड्याच्या शहाजी बापूच्या विरोधात उभा राहिला, 200 मतं पडली, तुझी अवकात नाही साले, आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो, जनाच्या ना मानाची तरी वाटू दे हा? दरम्यान या व्हायरल ऑडिओवर खुद्द लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्याला बदनाम करण्याचा हेतू असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले। त्याच माणसाला खरं प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही यांना ठरवून बदनाम करण्याचा हेतू आहे का? कारण मी तर त्यांना पैसे मागायला फोन नाही केला, त्यामुळे हेतू कुणाचा, हेतूविषयी माझ्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी त्या पैसे देऊ करणाऱ्या माणसाचा हेतू काय होता तर लक्ष्मण हाकेला बदनाम करणं, आणि वारंवार हे प्रयोग झालेले आहेत। त्यामुळं लक्ष्मण हाकेची चळवळ थांबणार नाही। लक्ष्मण हाके जे ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एसबीसी संदर्भात जे प्रश्न उपस्थित करतायत, त्यांचं आरक्षण गेल्याबद्दल जे आंदोलन उभं करतायत, त्या आंदोलनाला बदनाम करणं, आणि लक्ष्मण हाकेला बदनाम करा, मला काही फरक पडणार नाही। दरम्यान काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाकेंची पाठराखण केली आहे। पैशांशिवाय आंदोलनं होतात का अशी प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी दिली आहे, तर इतकी आंदोलनं पैशांशिवाय झालीत का असा खोचक टोलाही वडेट्टीवारांनी लगावलाय। काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा, तो नेता फिरतोय लक्ष्मण हाके, मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत, आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार? काय वाईट काय आहे त्याच्यात? त्यांनी मागितलं काय? पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे। काय फुकट झाले काय? मग एवढे जे आंदोलन झाले सगळ्यांचे, यांनी काय पैसे घेतले नाही काय? बिना पैशानं आंदोलन केले काय बाकीच्यांनी? त्या लक्ष्मणला बदनाम करण्यापेक्षा। यानंतर आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्या।